नमस्कार, मी दत्ता कानवटे. मी सध्या आलेलो आहे पानिपतावर. पानिपत ही मराठ्यांच्या इतिहासातली सर्वात दुखरी नस आहे. त्याचं कारण काय तर पानिपतावरची लढलेलं शेवटचं आणि तिसरं युद्ध जे मराठ्यांनी हरलं होतं. मराठे पराभूत झाले होते, मात्र मराठे पराभूत होऊन सुद्धा जिंकले होते. आज त्याच पानिपताच्या पवित्र भूमीवरती या ठिकाणी मी आलेलो आहे, ज्या ठिकाणी हे स्मारक जे आहे ते पानिपताचं स्मारक या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. या स्मारकाला आजचं नाव काय आहे तर या स्मारकाला काला आंबा पार्क म्हटलं जातं. काला आंबा का तर ज्या पानिपतच्या लढाईमध्ये जवळपास 1.5 लाख लोकांची कत्तल झाली, 1.5 लाख लोक मारले गेले आणि त्यांच्या रक्तामुळे या ठिकाणी या परिसरात जे काही आंब्याचे झाडं होते ते काळे पडले. रक्त झाडांवरती उडालं, झाडांच्या आसपास पडलं, त्याच्यामुळे ते रक्त कालांतराने काळं झालं. त्यामुळे या परिसराला काळा आंबा पार्क असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये जर आपण या स्मारकावरती लिहिलेले 4 शब्द वाचले तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात येतात की धिस पिलर मार्क्स द साईट ऑफ द ब्लॅक मँगो ट्री नियर विच वॉज फॉट थर्ड बॅटल ऑफ पानिपत बिटवीन अहमद शाह अब्दाली अँड मराठा. अशा स्वरूपाचा हा सगळा उल्लेख जो आहे तो या स्मारकावरती आहे. आणि हा जो परिसर आहे याच सगळ्या परिसरामध्ये मराठा आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये एक प्रचंड मोठं युद्ध झालं होतं. जे युद्ध जे आहे ते 1 दिवस अर्थात 6 तासामध्येच हे सगळं युद्ध संपलं होतं. आणि या निव्वळ 6 तासामध्ये 1.5 लाख लोकांचे मृत्यू झाले होते आणि 80,000 पशूंना अर्थात गुरांनासुद्धा आपला जीव या ठिकाणी गमवावा लागला होता. असं इतकं हे भयानक मोठं युद्ध झालं होतं. खरं तर पानिपतच्या युद्धामध्ये मराठा हरले, मराठा पराभूत झाले असं आपण म्हणतो. मात्र ज्यावेळेला एखादा व्यक्ती पराभूत होतो त्यावेळेला त्याच्या साम्राज्यावरती, भूभागावरती जिंकलेला शत्रू ताबा घेतो. मात्र इथं तसं घडलेलं नाही. जो जिंकला होता अहमद शाह अब्दाली तो सुद्धा आपलं चंबू गबाळ आवरून अफगाणिस्तानात परत निघून गेला होता. याचा अर्थ या युद्धामध्ये अहमद शाह अब्दाली सुद्धा पराभूत झाला होता. आपण जर हा सगळा परिसर बघितला तर हे सगळा परिसर जो आहे तो युद्धभूमीचा परिसर म्हणून मानला जातो. कारण या परिसरामध्ये फक्त हे मराठा आणि अहमद शाह अब्दालीचं तिसरं पानिपतचं युद्ध घडलं नव्हतं, तर त्यापूर्वीसुद्धा 2 मोठी युद्ध घडली होती. या युद्धांसाठी हेच ठिकाण का निवडलं जात असावं? कारण हा जो परिसर आहे तो अत्यंत समृद्ध, पाणीचा भरपूर पुरवठा असलेला परिसर आणि खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न होणारा हा परिसर आहे. आणि याच परिसरावर ताबा मिळवण्यासाठी अनेक शासकांचा सातत्याने प्रयत्न असायचा. त्यामुळे या ठिकाणी 3 युद्ध लढलेली आहेत. 3 युद्ध कुठली आहेत तर त्यातलं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं युद्ध आहे ते म्हणजे इब्राहिम खान लोधी आणि बाबर यांच्यामध्ये लढलेलं. इब्राहिम खान लोधी हा त्यावेळेला भारताचा अर्थात दिल्लीचा शासक होता. त्याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात सैन्यसुद्धा होतं. आणि बाबर हा मोंगल अर्थात मंगोलियातून आलेला होता आणि बाबराकडे खूप कमी सैन्य होतं. असं असताना सुद्धा बाबरांनी अत्यंत कुशल पद्धतीने हे युद्ध लढलं आणि इब्राहिम खान लोधीचा तिथे पराभव झाला. त्यानंतर हेमू अर्थात विक्रमादित्य आणि त्याचबरोबर मोगलांचं युद्ध लढलं. हेमू कोण होता तर हेमू हा एक बंजारा होता. राजस्थानातल्या अलवार प्रांतातल्या छोट्या गावातून त्याने मीठ विक्री करत त्या ठिकाणी आपला व्यवसाय सुरू केला होता. मात्र तो शूर होता आणि बंजारा जमातीतल्या इतर काही वेगवेगळ्या योद्ध्यांना सुद्धा त्यानं आपल्यासोबत घेतलं, सैन्य बांधलं आणि अहमद शाह सुरी नावाच्या त्यावेळच्या दिल्लीच्या बादशहासोबत त्याने मिळून सगळीकडे युद्ध करायला सुरुवात केली. हळूहळू तो सेनापती झाला. त्यानंतर प्रधानमंत्रीसुद्धा तो झाला होता. ज्यावेळेला अहमद शाह सुरू हा त्या ठिकाणी पूर्णपणे त्याचं जे राज्य आहे संपलं त्यावेळेला याच हेमू अर्थात हेमचंद्र विक्रमादित्य याचा दिल्लीच्या राजगादीवरती त्या ठिकाणी सम्राट विक्रमादित्य म्हणून राज्याभिषेकसुद्धा झाला होता. तो बंजारा होता आणि म्हणूनच दिल्लीच्या आज या ठिकाणी संसद भवन आणि इतर परिसर उभा आहे त्या परिसराला बंजारा हिल्स म्हणलं जातं. कारण त्या हेमूच्याच काळामध्ये सगळ्या बंजारांचे डेरे जे आहे ते त्या ठिकाणी पडलेले असायचे. तो या संपूर्ण भारताचा सम्राट झाला होता आणि त्याचं आणि पुन्हा मोगलांचं याच पानिपतच्या भूमीवरती युद्ध झालं. आणि या पानिपतच्या युद्धाच्या दरम्यान या ठिकाणी हेमूचा सुद्धा पराभव झाला आणि पुन्हा मोगल शासक जे आहे त्यांचं या भारतावरती साम्राज्य निर्माण झालं. मात्र हेमूनी मोगलांना इतका मोठा दणका दिला होता की मोगलांनी हयात दिल्लीला आपली राजधानी करण्याचं कधीच धाडस दाखवलं नाही. कारण त्यावेळेला सुद्धा हेमू जरी पराभूत झाला असला तर बंजारांच्या छोट्या टोळ्या ज्या आहेत ते मोगलांना सातत्याने तडाखे देत होते, दणके देत होते. त्यामुळे ते दिल्लीवरती त्यांनी आपलं त्या ठिकाणी राजगादी जी आहे किंवा दिल्लीला त्यांनी राजधानी केलं नाही. त्यांची सतत आणि कायम राजधानी जी आहे ती आग्रा राहिलेली होती.
आणि आग्र्यामध्येच राजधानी असताना त्या ठिकाणी औरंगजेबा हा शेवटचा त्या ठिकाणचा राजा होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर राजधानी आग्र्यावरून दिल्लीला हलवण्यात आलेली होती आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठा योद्ध्यांनी अशी काही प्रचंड मोठ्या प्रमाणात उसळी घेतली की संपूर्ण भारत जो आहे तो मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यावेळेला इथले काही मुस्लिम शासनकर्ते राज्यकर्ते होते, त्यांना हे खपत नव्हतं. त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे नजीब खान रोहिला होता. नजीब खान रोहिलांनी अहमदशाह अब्दालीला भारतावरती आक्रमण करण्यासाठी पाचारण केलं. त्यावेळचे जे महत्त्वाचे योद्धे होते राघोबा दादा यांनी पानिपतच्या लढाईला जायला नकार दिला. त्यामुळे सदाशिवराव पेशवे आणि विश्वासराव या दोघांनी पानिपतच्या लढाईचं नेतृत्व केलं आणि ते सगळेजण या पानिपतावरती आपले सगळे सैनिक घेऊन आले. पानिपताच्या अर्थात उत्तरेच्या बाजूला, महाराष्ट्र दक्षिणेला आहे, मात्र सदाशिवराव भाऊ उत्तरेच्या दिशेने गेले आणि अहमदशाह अब्दालीने दक्षिणेकडे येऊन सदाशिवराव भाऊंची कोंडी केली आणि याच दरम्यान 14 जानेवारी रोजी पानिपतचं युद्ध घडलं. 6 तासामध्ये युद्ध संपलं, ज्यामध्ये 1.5 लाख लोकांची, मराठ्यांची सुद्धा आणि अहमदशाह अब्दालीच्या सैन्याची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कत्तल झाली. हा जो सगळा आपण इथला हा परिसर बघताय, या सगळ्या परिसरामध्ये माणसांच्या मुडद्यांचा खच पडला होता, सगळीकडे रक्त सांडलं होतं, अक्षरशः रक्तपात झाला होता. ही पानिपतची भूमी जिथं आता शेती केली जाते, मोठे मोठे तांदळाचे आणि गव्हाचं पीक घेतलं जातं, या सगळ्या परिसरामध्ये माणसांचे मुडदे पडले होते, जनावरांचे मुडदे पडले होते, सगळीकडे रक्त वाहत होतं, रक्तपात झाला होता. अशी ही भूमी आहे जी 14 जानेवारी 1761 साली हे युद्ध लढलं गेलं होतं आणि त्यामध्ये अनेक मराठा योद्धे वीर त्यांना वीरगती प्राप्त झाली होती आणि त्यांच्याच स्मृती निर्मितीसाठी हे या ठिकाणी आपण बघू शकता की हे स्मारक या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. असं सांगितलं जातं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या घरामधला एक व्यक्ती जो आहे तो या लढाईमध्ये धारातीर्थी पडला होता. त्यामुळे मराठ्यांसाठी हे जे ठिकाण आहे हे तीर्थस्थळ आहे, ही नमन भूमी आहे, ही अभिवादन भूमी आहे. त्यामुळे संबंध मराठ्यांनी या ठिकाणी अवश्य भेट दिली पाहिजे. धन्यवाद.